मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं. संततधार बरसत असल्यानं मुंबईकरांना घरात बसण्याची सक्तीची सुट्टी. रत्नागिरीतील जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाला भगदाड. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद. वाहतूक दुसऱ्या मार्गाने सुरू. मुसळधार पावसामुळे चंद्रपुरात पूर परिस्थिती. उद्या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी. महायुतीत मुख्यमंत्री पदावरून प्रचंड रस्सीखेच. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून केली जाहिरातबाजी. जाहिरातबाजीमुळे महायुतीत अस्वस्थता. संजय राऊत सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी. राऊतांच्या सततच्या टीकेनं महायुती हैराण. विधानसभेला कोकणात काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकवा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना आदेश. एनसीपी विधानसभा महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा एनसीपीचा नारा. औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते. उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवर अमित शहांचा निशाणा. देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार. शरद पवारांनी भ्रष्टाचाराला राजश्रय दिला. भाजपा अधिवेशनात अमित शहांचा शरद पवारांवर निशाणा. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्रीपदी असताना मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? मराठा आरक्षणावरून महायुतीची पवारांवर टीका. भाजपा आणखी 30 वर्ष सत्तेत राहणार. पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांचं मोठं विधान. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार. पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहांनी विजयाचा केला विश्वास व्यक्त. काँग्रेसने कधीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. राहुल गांधींच्या खटाखट वक्तव्यावर शहांची सडकून टीका. विरोधकांवर बोलायचं, त्यांनी मैदानात उतरा. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर द्या. देवेंद्र फडणवीसांचा भाजपमधील वाचाळवीरांना सल्ला. विधानसभेला कोकणात काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकवा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं कार्यकर्त्यांना आदेश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश. अमळनेर जळगाव ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा प्रवेश. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंना केलं अभिवादन. ठाण्यातील आनंद आश्रम आणि आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळी दिली भेट. एसटी कामगारांचे पुन्हा 1500 कोटी रुपये थकले. एसटी कामगारांचे पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे पैसे थकले. महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेऐवजी उशिरा. सातपुड्यातील वालेरी धबधबा ठरतो आकर्षणाचा केंद्रबिंदू. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रायगडमधील सावित्री नदीच्या पाणी पातळीत धोकादायक वाढ. नगरपालिकेने भोंगा वाजवून दिला सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस. जावळीतील महू धरण 100% भरलं. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी रस्त्यावर. कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद. नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद. चंद्रपुरातील रिसॉर्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका. अंधारी नदीला पूर आल्याने रिसॉर्टमध्ये शिरलं पाणी. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वराळ तलाव ओव्हरफ्लो. पाणी पातळीत वाढ झाल्याने वराळ तलाव 100% भरला. सिल्लोडमधील कन्नड तालुक्यातील नाचनवेल बसस्थानक ते धारेश्वर देवस्थान रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यामुळे वाहन चालक नागरिक त्रस्त. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था. कोळंबे परचुरी पूल कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता. हिंगोलीच्या सेनगाव शहरातील रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.